महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट पाहायला मिळालेली आहे. 27 जानेवारी आहे आज आणि आता आपण पाहूयात, की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनल आणि Facebook पेजवरती पाहत आहात. तर या सिस्टीम ज्या काही बनल्या होत्या, ते चक्रवार इकडे राजस्थानच्या आसपास, उत्तरेकडे पश्चिमी आवर्त आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे, तसेच एक अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन ओडिशाच्या आसपास आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे हे राज्याकडे येत होते, उत्तरेकडे जात होते आणि पश्चिमी आवर्ताची ट्रफ सुद्धा थोडीशी खाली आली होती. या सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात पावसाचे ढग विविध ठिकाणी तयार झाले. त्यात धुळे जिल्ह्यामध्ये आपण अपडेट्स दिली होती, की धुळे, शिरपूरच्या आसपास पाऊस होईल. पण त्या ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे. त्यानंतर तेच ढग जळगावमध्ये सुद्धा पोहोचले. त्याबद्दलही आपण पोस्ट करून अपडेट दिली होती. WhatsApp चॅनलवरती सुद्धा अपडेट दिल्या होत्या. तर तुम्ही अजून WhatsApp चॅनलला जोडले नसाल, तर तुम्हाला कमेंटमध्ये लिंक मागा. मी तिथे लिंक सुद्धा देतो. बाकी सॅटेलाइट इमेज 5:15 ची आहे ही. यामध्ये दिसतंय की जळगावच्या बऱ्याच भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली असेलच. आणि यानंतर नाशिकचे पूर्व भाग, अहिल्यानगरचे मधले भाग, त्यानंतर पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि सांगलीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये ढगांची शृंखला पाहायला मिळते, एक माळ पाहायला मिळते आणि या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरी या पाहायला मिळत असतील. या या जिल्ह्यांमध्ये मात्र विशेष गारपीट देणारे किंवा जोरदार पाऊस देणारे ढग नाहीत, हलक्या पावसाचे ढग आहेत. आणि आज रात्री सुद्धा हे ढग जे आहेत ते उत्तर पूर्वेकडे सरकतील. त्यामुळे बुलढाण्याचे उत्तरेकडील जे काही तालुके असतील, तर त्या ठिकाणी साधारणतः संग्रामपूर, जळगाव जामोदचा काही भाग असेल, मलकापूरचे काही उत्तरेकडील भाग असतील, त्या ठिकाणी थोडासा गडगडाट पाऊस एखाद्या ठिकाणी झाली तर गारपीट सुद्धा होईल. त्यानंतर रावेरकडे सुद्धा गारपीट, त्यानंतर येवल्याच्या त्यानंतर त्या शेजारचा जो भाग आहे जळगावचा, या ठिकाणी सुद्धा पाऊस आणि गारपीट. आता हे ढग थोडेसे पूर्वेकडे गेले असतील, 5:15 इमेज आहे. त्यानंतर रात्रीसाठी छत्रपती संभाजीनगर, थोडेसे बुलढाण्याचे भाग, थोडेसे जालन्याचे भाग, अहिल्यानगर, बीडचे पश्चिम भाग, सोलापूरचे काही भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगलीचे एक दुसऱ्या भागांमध्ये ढगाळ हवामानासह एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरी या रात्रीसाठी पाहायला मिळतील. ही स्थिती थोडीशी जालन्याकडे सुद्धा सरकेल. मात्र या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पाऊस किंवा गारपीट नाही. मात्र उत्तरेकडे जो जळगाव आणि बुलढाण्याचा भाग आहे, या ठिकाणी गारपीट किंवा पाऊस होऊ शकतो. तसेच रात्री उशिरा अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये, अकोल्याच्या उत्तर भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची थोडीफार शक्यता ही दिसत आहे. यानंतर जर आपण पाहिलं, की उद्या राज्यातील वातावरण कसे राहील, तर उद्या आज इतके वातावरण बिघडणार नाही. तरीसुद्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये ढगाळ हवामान जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. पावसाची शक्यता ही जवळपास खूप कमी आहे. तर एखाद्या ठिकाणी हलकेसे थेंब झाले तर होतील. पावसाची शक्यता जास्त नाही. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान पूर्णतः कोरडे राहील. ढगसुद्धा या ठिकाणचे थोडेसे निघून जाताना दिसतील. तरीसुद्धा काही ठिकाणी ढगाळ होईल वातावरण, पण विशेष ढग नाहीत आणि विशेष थंडीसुद्धा पाहायला मिळणार नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.